लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये रोज नवे ट्विस्ट येत आहेत। 2 दिवसापूर्वी महायुतीकडून शांतिगिरी महाराज इच्छुक असल्याचं लक्षात आलेलं होतं। मात्र कालच शिवसेनेचे नेते श्रीकांत शिंदे नाशिकमध्ये होते। शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये आगामी उमेदवार हेमंत गोडसे हेच असतील, त्यांना तिसऱ्यांदा निवडून द्या अशा स्वरूपाचं त्यांनी वक्तव्य केलं आणि एक प्रकारची घोषणाच केलेली आहे। या निर्णयामुळे महायुतीमध्ये खळबळ उडालेली आहे। दिनकर पाटील आपल्या सोबत आहेत। गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून ते भाजपकडून इच्छुक आहेत। संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढतायत। त्यांच्या काय भावना जाणून घ्यात। काल हेमंत गोडसे तिसऱ्यांदा निवडून यावेत यासाठी प्रयत्न करा अशा स्वरूपाची घोषणा श्रीकांत शिंदेंनी केली। खरं तर पक्षश्रेष्ठींनी ही घोषणा करायला पाहिजे। अजून जागा वाटप नाही आहे आणि जागा वाटप नसताना यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, यांनी जाहीर ही उमेदवारी करायला पाहिजे। त्यामुळे सगळ्या युतीमध्ये नाराजी पसरली आहे। पण तुमचा आक्षेप आहे या घोषणेला? 100% असं व्हायला नको आहे। अशा पद्धतीने पक्ष शिस्त राहत नाही, पक्षाची शिस्त मोडली जाते आणि पक्षश्रेष्ठीने जो निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य राहणार आहे ना। परंतु काल झालं ते चुकीचं झालेलं आहे। पण मग आपली पुढची भूमिका काय असणार? ठरवू ना मग। आपण बघतोय शांतिगिरी महाराज देखील इच्छुक आहेत। आता हेमंत गोडसेंची जवळपास घोषणा झाली आहे। नाही, त्या महाराजांचा माझा काही संबंध नाही आहे। मी माझ्यापुरतं बोलेल, माझ्यापुरतं ठरवेल। पक्षश्रेष्ठी सांगतील, आम्हाला पक्षश्रेष्ठींकडून अपेक्षा आहे, पक्षश्रेष्ठींनी निर्णय घ्यावा। पण मग कालच्या घोषणेमुळे तुमच्या मनात नाराजी आहे, ती का बरं आहे? ती लपून काही राहत नाही, का बरं तुम्ही नाराज आहात? नाही, आता अशा पद्धतीने होणं चुकीचं आहे ना। अजून जागा वाटप नाही, जागा वाटप झाली पाहिजे, पक्षश्रेष्ठीने निर्णय घेतला पाहिजे। त्या पद्धतीने झाल्यावर मग मान्य राहील तो ना। पण ही जागा शिंदे गटाला सुटणार अशी चर्चा आहे। मी तेच सांगतो का पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील। भाजपची मागणी आहे, भाजपच्या 3 आमदार आहे, भाजपने मागणी केली आहे, 3 अध्यक्षांनी मागणी केली आहे, 20 मंडल अध्यक्षांनी मागणी केली। भारतीय जनता पार्टीचे महापालिकेत सत्ता, त्र्यंबकला सत्ता, कॅन्टोन्मेंट बोर्डात सत्ता, एवढी ताकद असताना भारतीय जनताला ही जागा मिळावी ही ठाम मागणी आहे ना। भाजपची ताकद, भाजपचा उमेदवार उभा राहावा ही सगळ्यांची मागणी आहे। भाजपमध्ये तुमच्या सोबत इतर पण इच्छुक आहेत। हे बघा, इच्छुक राहायला लोकशाही आहे। सगळ्यांना मी एकटाच इच्छुक असावा असं काही धर्म नाही आहे। इच्छुक जो काम करतो तो इच्छुक असतो। आता कालच्या श्रीकांत शिंदेंच्या घोषणेनंतर तुम्ही वरिष्ठांशी काही चर्चा करणार आहात का? काही भेट घेणार आहात? 100% बोलू आम्ही। काय सांगणार? का हे असं जे चाललंय हे बरोबर आहे का? काही पदाधिकारींसोबत तुम्ही चर्चा करणार आहात? मुंबईला जाणार आहात? काय नेमकी भूमिका काय राहणार? नाही, मी अध्यक्षांशी बोलेल, आमच्या जिल्ह्यातल्या अध्यक्षांशी बोलून मग निर्णय घेऊ। हे आहेत दिनकर पाटील, भाजपचे पदाधिकारी आहेत, त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। श्रीकांत शिंदे यांनी कालच्या मेळाव्यामध्ये हेमंत गोडसे हे पुढचे उमेदवार असतील अशी जवळपास घोषणाच केलेली आहे। त्यावर यांनी आक्षेप घेतलेला आहे। महायुतीमध्ये त्यामुळे नाराजी आहे। असा एकतर्फी निर्णय घेणे योग्य नसल्याचं देखील ते वरिष्ठांना कळवणार आहेत। त्यामुळे पुढील 2 दिवसामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।